श्रीकांत, मगाशी आदित्य कुठे आहे हे विचारायला मी त्याला फोन केला तेव्हा मला म्हणाला की तो अनुष्का बरोबर डिनरला गेलाय. अनुष्का बरोबर? हो, एकतर तो मला न सांगता गेला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी त्याला म्हटलं की आत्ता ताबडतोब घरी ये, त्यावर त्याने मला नाही असं उत्तर दिलं. त्याआधी कधीही आदित्यने आपल्याला असं उत्तर दिले श्रीकांत? नाही दिलं. आता येईल तो माझ्याशी बोलायला म्हणालाय, पण माझी इच्छा नाहीये. आईला असं नको करूस, वाईट वाटेल त्याला. त्याने विचार केला त्याच्या आईला वाईट वाटेल का याचा? नाही केला ना. म्हणूनच म्हणतेय मला आत्ता आदित्यशी काहीच बोलायचं नाही. आईला नको असं करूस. 2 दिवसांवरती वाढदिवस आलाय त्याचा आणि तुला माहितीये ना तुझ्या अबोल्याचा किती त्रास होतो त्याला. आणि एकतर त्याने आपल्याला काही खोटं सांगितलं नाहीये, आपल्यापासून काही लपवलं नाहीये आणि मुख्य म्हणजे तो अनुष्का बरोबर जेवायला गेलाय हे त्याने सांगितलं ना फोनवर तुला. मग काय एवढा राग? तरीही आज मला आदित्यशी नाही बोलायचंय. आणि आता आदित्य आला तर त्यांना सांग की मी झोपलीये आणि मला डिस्टर्ब करायचं नाही असं मी सांगितलंय. प्लीज श्रीकांत. आला प्लीज. ठीक आहे. अरे जरा झोपली आहे ती. झोपली आता ह्या वेळेला? ओके आहे ना ती? जरा डोकं दुखतंय तिचं, त्यामुळे झोपायच्या आधी मला सांगितलं तिने की मला डिस्टर्ब करू नका म्हणून. बाबा ऍक्च्युली मला तिचा फोन आला होता आणि बाबा मला ऍक्च्युली तिला भेटून सांगायचंय की मी अनुष्काला का भेटायला गेलो होतो. सो नाही नाही नाही, बरोबर आहे तुझं, पण जे काही सांगायचं ते सकाळी सांग ना. आत्ता झोपली ती, झोपू दे. बाबा आई या वेळेला झोपत नाही, मला माहिती आहे ती जागी आहे. एक सेकंड मला. आदित्य सांगितलेल्या गोष्टी ऐकत जा ना जरा. बोल ना, सकाळी बोल. आत्ता झोपू दे तिला. आदित्य तुला कळायला हवं ना. अरे वहिनींना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याच का करत असतोस तू सतत? आता वहिनी तुझ्याशी कधीच बोलणार नाहीयेत. आदित्य ऐक ऐक, आत्ता डिस्टर्ब आहे ती. तू उद्या सकाळी तिच्याशी बोललास तर ऐकून घेईल तुझं ती बहुतेक. उद्या सकाळी बोल. बर. झोप येत नाही? पारू, तू पण जा आता घरी, रात्र झाली ना. दामिनी काकू. आदित्य, तुला माहिती नसेल कदाचित, पण माझ्या कंपनीच्या शेअरची किंमत एका रात्रीत डबल झाली आहे. अहिल्यादेवी किर्लोस्कर माझ्या कंपनीमध्ये इंटरेस्टेड आहेत. ही बातमी अख्ख्या मार्केटमध्ये पसरली आहे आणि अचानक माझी कंपनी चर्चेत आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या घराला, माझ्या ऑफिसला काहीही झालेलं नाहीये. माझं काहीच नुकसान झालेलं नाहीये. अहिल्या मॅडमनी मला बर्बाद नाही केलं, उलट माझा फायदाच केलाय. तुला माहितीये मला बँकेमधून कॉल आला होता. ते मला कितीही लोन द्यायला तयार आहेत. आणि सांग बघू हे कोणी केलं असेल? अहिल्या मॅडमनी. त्यांनी त्यांचं नाव वापरून, क्रेडिट वापरून मला लोन द्यायला सांगितले. आदित्य, यू आर राईट. अहिल्या मॅडम कधीच कोणासोबत वाईट वागू शकत नाहीत आणि त्या वागल्याही नाहीयेत. पण मॅम, मी खरंच खूप कन्फ्युज्ड आहे बरं का. मला ना काही गोष्टींची टोटल लागत नाहीये किंवा समजतच नाहीये म्हटलं तरी चालेल.
तुम्ही ह्या सगळ्या जे काही गोष्टी केल्या ते कशासाठी, म्हणजे नेमका हेतू काय होता त्याचा, मला कळेल का? मला तू आवडलीस. सॉरी म्हणजे अरे बाप रे, बरं झालं वहिनींना मी आवडत नाही. आवडणाऱ्या माणसाला वहिनी असं बर्बाद करून सोडतात हे माहिती नव्हतं मला. अवघड आहे. म्हणजे अनुष्का तू जिंकलीयस, माझ्या परीक्षेत पास झालीयस. मी तुझी परीक्षा बघत होते. तू बिझनेस मध्ये आता टॉपला आहेस. मी तुला भेटले तेव्हा तुझं बोलणं, तुझं वागणं सगळं मनाला भावलं. मग विचार आला की तू जे बोलतेस तसंच वागतेस का हे तपासून बघावं. आणि म्हणूनच मी तुला जाणीवपूर्वक त्रास दिला. आय एम सॉरी फॉर दॅट. पण तू खूप खंबीर मुलगी आहेस. तुझा आत्मसन्मान, आत्मविश्वास अजूनही शाबूत आहे. आणि दिलेल्या शब्दाला जागणारी, जपणारी मुलगी आहेस तू.